नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली. तर मी रीमा, माझ्या या जेवण विथ रीमा या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज रविवारचा दिवस आहे. शनिवार रविवार उशिरा कामावर येते, पण तरी आज मी लवकर कामावर आली आहे. सकाळचे 6:30 वाजलेत. सरांना आज ऑफिसला जायचं आहे, त्यामुळे आज मला लवकर कामावर यायला लागलं. लवकर आली खरं 6:30 वाजता, पण तरीही उशीर झाला. त्यामुळे टिफिन पॅक करायचा आणि त्या आधीचे सगळे व्हिडिओ शूटच करू शकली नाही. खूप गडबड झाली. सर टिफिन घेऊन गेल्यानंतर मॅडमना नाश्ता काढला तेव्हाचा हा व्हिडिओ आहे, कारण मॅडम पण उठल्या होत्या. तर व्हेजिटेबल इडली आणि चटणी नाश्त्यासाठी बनवलेली. लंचसाठी हा व्हेजिटेबल पीस पुलाव बनवलेला, मस्तपैकी मटार टाकून हा व्हेजिटेबल टाकून हा पुलाव बनवलेला होता. त्यानंतर रायता बनवलेला होता. तर ह्या घरामध्ये मी जेवण बनवायचं स्वयंपाकाचं काम करते आणि माझ्या व्हिडिओतनं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते की तुमच्या घरी जी कूक येते, जी मेड येते, जी कामवाली बाई येते, तिचं आयुष्य कसं असतं. तर आता मी तुम्हाला घरचे व्हिडिओ पण दाखवायला सुरुवात केली आणि त्याला तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद देताय. तर असेच माझ्या पाठीशी उभे राहा, मला खूप खूप सपोर्ट करा. तर पहिल्या कामावरनं निघाली. नाश्त्यामध्ये व्हेजिटेबल उपमा, पुलाव, रायता, चटणी सगळं बनवून किचन वगैरे क्लीन करून दुसऱ्या कामावर पोचली आणि दुसऱ्या कामावर सुद्धा इडल्याच बनवायच्या होत्या. तर ह्या फक्त स्टीम इडल्या होत्या, व्हेजिटेबल इडल्या नव्हत्या. तर मस्त मऊ आणि स्पॉन्जी अशा इडल्या झालेल्या आहेत. इडली बनवण्यासाठी काही जास्त काय कला नसते, फक्त त्याचं बॅटर जे असतं ते चांगलं पाहिजे, म्हणजे अशा ह्या इडल्या होतात. त्यानंतर बनवलेली आहे चटणी, मस्त नारळाची आणि डाळ्या टाकून ही चटणी बनवलेली आहे. मोहरी, लाल मिरची, कढीपत्ता ह्याची फोडणी देऊन. त्यानंतर कालजी भाकरी बनवलेली, त्यातली एक भाकरी उरलेली, ती फोडणीची भाकरी करण्यासाठी, दह्यातली भाकरी करण्यासाठी त्यात फोडणी आणि कांदा टाकून ठेवला आहे. त्यानंतर बनवलेत पोहे, कारण इकडे येणार आहेत पाहुणे, त्यामुळे 4 पाहुण्यांचे पोहे बनवलेले आहेत. तर आज इकडे लंच वगैरे करायचं नाही आहे. जे 4 पाहुणे येणार आहेत त्यांच्याबरोबर मॅडम बाहेर जाणार आहेत, त्यामुळे आज इथे लंच बनवायचा नाही आहे. तर इथे मी पोहे, इडली, चटणी हे सगळं बनवून किचन वगैरे सगळं क्लीन करून सगळं जेवण झाकून दूध तापवून मी आता घरी निघाली आहे. पटापट सगळी कामं आवरून मी घरी निघाली आहे, कारण आज आहे संडे. मला पण घरी गेल्यावर नॉनव्हेज बनवायचं आहे, तर ते देखील मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला माझ्याबरोबर घरी. चला मग बाय, घरी भेटूया. घरी आली तर मुलाला काही सुट्टी नव्हती. मुलाला आज क्लास होता, त्याला टिफिन द्यायचा होता, पण मला यायला उशीर झाला, त्यामुळे ते मिस्टरांनीच आवरून घेतलं. आता ते त्यांनी काय केलं आहे ते पुढे तुम्हाला दाखवते. आल्या आल्या तव्यावर कांदा लांब लांब चिरून भाजायला ठेवला. त्यानंतर टॉमॅटो चिरले लांब लांब, ते पण त्याच्याबरोबर भाजायला ठेवले. खोबरं किसून घेतलं आणि त्यानंतर हे किसलेलं खोबरंसुद्धा तव्यावर टाकलं. हे मी वाटण करते मटणसाठी. तर आज मटण बनवत आहे. आज खूप दिवसांनी म्हणजे खूप महिन्यांनीच बोला, इकडे आल्यापासून मटण बनवलंच नव्हतं. तर मग मटण घेऊन आलेले मिस्टर. तर मग आज मटण बनवायचा प्लॅन आहे. त्यासाठी हे वाटप सुरू आहे. कांदा, खोबरं आणि टोमॅटोचं वाटण मी चांगलं भाजून घेतलं आणि ते थंड होईपर्यंत पटापट सगळी भांडी घासून घेतली. तुम्ही मला म्हणतात ना की रीमाताई, तू एवढं कसे काय पटापट कामं करते, तुझी कामं एका तासामध्ये कसं काय पूर्ण होतात, एवढं सगळं बनवून टिफिन पॅक करून तुझं कसं काय होतं. तर मी एका कामाच्या वेळेला 2-3 कामं माझी सुरू असतात. तर बाजूला मटण कुकरमध्ये शिजलेलं आहे. त्यानंतर हे वाटण थंड होतं आहे, तोपर्यंत जे बेसिंगमध्ये भांडे पडलेले चहा नाश्त्याचे ते मी घासायला घेतले. म्हणजे जसे जसे भांडे निघतील ना तसं तसं आपण घासलं तर भांड्यांचा ढीग जास्त पडत नाही. आणि मला असे थोडे थोडे भांडे घासले ना की मग कसं होतं ना, स्वच्छ भांडे निघतात. आणि मला जरासा म्हणजे भांडे घासायलाच थोडासा वेळ लागतो, जर्मनची वगैरे भांडी घासायला. बाकी स्टीलची भांडी तर काय पटापट घासली जातात. बरं, हा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केला आहे, हा एवढा स्पीड नाही आहे माझ्या हातामध्ये. अशी मी पटापट भांडी घासून घेतली. त्यानंतर मला स्वयंपाक करायचा होता. आज खूप काम होतं. मटणाचा स्वयंपाक करून आम्हाला जायचं होतं डीमार्टला. तर आता फक्त मी मटण आणि भातच करणार आहे, पण डीमार्टवरनं आल्यावर मग गरमागरम भाकरी करेल असा विचार करते. त्यामुळे माझं पटापट आवरायचं सुरू आहे. तर मी पटापट सगळी भांडी घासून घेतली, भांडी धुवून वगैरे घेतली आणि मग तोपर्यंत वाटण थंड झालेलं, कुकर पण थंड झाला होता, आतमधलं मटण पण शिजलं होतं. तर मग अशा प्रकारे कसा वेळेच्या हिशोबानुसार, म्हणजे कुकर थंड झाला की मग जेवढी भांडी घासून झाली आहेत तेवढी भांडी तशीच ठेवून पहिले कुकरचं म्हणजे गॅसचं काम करून घ्यायचं. म्हणजे कुकरवर ठेवून दिला गॅसवर की मग आपण आपली बाकीची कामं करायला मोकळे होतो.
तर अशा प्रकारे माझी तुमच्याशी बोलता बोलता सगळी भांडी घासून झाली. त्यानंतर पटापट भांडी धुवून घेतली आणि ती देखील मी ह्या जाळीमध्ये काढून घेतली. आणि मग मला आता भात आणि मटण बनवायचं आहे. त्यानंतरनं मग आम्हाला डीमार्टला जायचं आहे. मग डीमार्टला पण आम्ही काय घेतो आहे, डीमार्टवरनं आल्यावर काय होतं आहे, हे संपूर्ण तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओतनं बघायला मिळेल. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा, मला खूप खूप सपोर्ट करा. बरं, सबस्क्राईब केल्याच्यानंतर बाजूचं बेल आयकन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ मी टाकल्यावर त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ स्किप होणार नाही. तर अशा प्रकारे माझी सगळी भांडी घासून धुवून झाली. त्यानंतर कुकर पण गार झाला होता. तर बघू शकता तुम्ही, कुकर गार झाल्यानंतर मी उघडला कुकर. तर हे मटण मी शिजवलेलं आहे. शिजवताना त्याच्यात हळद, मीठ, कांदा चिरून टाकलेला आहे. तर अशा प्रकारे मस्त असं मटण शिजलं. पण मला मटणामध्ये डाऊट येतो शिजलं का नाही. तर मी मिस्टरांना बोलवलं, म्हटलं तुम्ही एक पीस खाऊन बघा शिजलं आहे का नाही, कारण मला डाऊट येतो आहे की शिजलं नाही आहे म्हणून. तर मिस्टर बोलले की गरम होतं, त्यामुळे त्यांनी किचनवर टाकलं आणि चेक केलं, खाऊन बघितलं, तर ते म्हटले की छान शिजलं आहे. बरं, 3 शिट्ट्यांमध्येच मटण मस्त शिजलं होतं. तर मी बारीक गॅसवर शिजवलं, त्यामुळे 3 शिट्ट्यांवर शिजलं. वाटण पण गार झालं होतं. तर वाटण करण्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलं. त्यात 6-7 मिरच्या टाकल्या, कारण मटण म्हटलं तर झणझणीत पाहिजे ना. त्यानंतर कोथिंबीर टाकली आणि जे वाटण कांदा, टोमॅटो, खोबऱ्याचं आपण भाजलं होतं ते त्याच्यात टाकलं आणि असं अर्धं वाटण आधी टाकलं, कारण मिक्सर आत्ता काल परवाच रिपेरिंग करून आणला आहे. म्हणजे तो जरा त्याचा स्पीड कमी होता, खराब नव्हता, कारण मला मॅडमनी चालू कंडिशनमधलाच मिक्सर दिला आहे. माझे मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल त्याच्यात कळालं असेल तुम्हाला की हा मिक्सर आणि त्याचे 2 भांडे मॅडमनी दिलेत. हा जो फ्राईड राईस केलेला आहे ना, तो माझ्या मिस्टरांनी केलेला आहे. रात्रीचा भात उरला होता, मस्त त्याला फोडणी टाकला, मुलांना नाश्ता दिला, टिफिन दिला. असं जर मला एखाद्या वेळेस उशीर झाला ना, तर माझे मिस्टर घरातलं मुलांचं वगैरे आवरून घेतात आणि मला घरच्या कामामध्ये खूप सपोर्ट होतो त्यांचा. कधी मला ट्रॅफिक लागलं, मला कामावरनं घरी यायला उशीर झाला, मुलाला क्लासला जायला उशीर होत असेल, तर ते मुलांना कधीच असं उपाशीपोटी पाठवत नाही किंवा बाहेरचं खायला लावत नाही. ते स्वतः काय असेल, रात्रीचा भात वगैरे असेल तर ते फोडणी टाकून देतात किंवा मॅगी, नूडल्स असं काहीतरी शॉर्टकट बनवून देतात किंवा खिचडी, मसाले भात असं काहीतरी बनवून देतात. तर मला मिस्टर खूप मदत करतात घरच्या कामात, त्यामुळे मला त्यांचा खूप सपोर्ट आहे. तर ह्याच कढईमध्ये त्यांनी भात फोडणी टाकलेला, म्हणून मी ती जरा घासून घेतली. त्यानंतर कढई तापल्यानंतर तेल टाकलं. एक तेजपत्ता मोठा होता, त्याचे 4 तुकडे करून त्याच्यात टाकले. त्यानंतर हे जे वाटण मी केलेलं त्याच्यातलं अर्ध्यापेक्षा जास्त वाटण मी ह्यामध्ये टाकलं आणि मस्त असं हलवून घेतलं. वाटण आपण ऑलरेडी भाजलेलं आहे, त्यामुळे आपल्याला ते जास्त परतायची गरज नाही. त्यानंतर ह्या वाटणामध्ये मी हळद टाकली, लाल तिखट टाकला, घरी बनवलेला घाटी मसाला टाकला, गरम मसाला टाकला, धणे पावडर टाकली. बाकी काहीही टाकलं नाही. मटण मसाला, चिकन मसाला काहीच नव्हतं, काहीच टाकलेलं नाही आहे. बरं, या वाटणामध्ये मी आलं लसूण पण टाकलेलं आहे, त्यामुळे त्याची वेगळी पेस्ट मला टाकायची गरज नाही पडली. आणि मसाला थोडासा परतल्यानंतर थोडंसं कुकरमधलं गरम पाणी त्यामध्ये टाकलं. त्यामुळे गरम पाणी टाकल्यामुळे तरी खूप चांगली येते भाजीला. आणि त्यानंतर मी एका बाजूला तांदूळ काढले डब्यातनं आणि असे 2 हातांनी तांदूळ धुते. तुम्ही बघू शकता, ह्या रॅशनचे तांदूळ आहेत, कारण अजून डीमार्टला गेली नाही, त्यामुळे डीमार्टचे तांदूळ आणलेले नाही आहेत. आणि नेमके ह्या महिन्यात 3 दिवस आधीच तांदूळ संपले, त्यामुळे रॅशनच्या तांदळाचा भात केलेला आहे. असं नाही आहे की आम्ही रॅशनचे तांदूळ खात नाही. तुम्हाला तर माहिती आहे मी रॅशनचे गहू खाते, साफ करून दळून आणते. पण तांदूळ कसं आहे ना, इडली आणि पीठ बनवण्यासाठी आम्ही त्याचा वापर करतो, इडल्यांसाठी, आणि तांदळाचं पीठ दळून आणतो भाकरीसाठी. तर आता ह्याचाच भात केलेला आहे. चांगले 3-4 पाण्याने हे तांदूळ धुवून घेतले. त्यानंतर ह्याच कुकरमध्ये मी मटण शिजवलं होतं, तो कुकर घासून घेतला, म्हणजे त्याच कुकरमध्ये मी भात शिजवेल. तो कुकर व्यवस्थित घासून घेतल्यानंतर हे धुतलेले तांदूळ कुकरमध्ये टाकले आणि पुन्हा एकदा तांदूळ ते धुवून घेतले आणि त्यानंतर ह्या तांदळामध्ये मीठ टाकलं आणि हा भाताचा कुकर लावला. तर तुम्ही बघू शकता मी पुन्हा एकदा धुतले. स्वच्छता म्हणजे ना मला असं समाधान होत नाही जोपर्यंत स्वच्छ काम होत नाही तोपर्यंत. तर या स्टँडवर जे मी कुकरमध्ये मटण शिजायला घातलेलं ना, तर त्याचं ते सूप बाहेर आलेलं सगळं. लगेचच्या लगेच मी ते स्टँड धुवून घेतलं, घासून घेतलं आणि ते ठेवलं. जर मी त्याचा
तसाच गॅस पेटवला असता तर ते स्टँडवरचं जळालं असतं ते सूप आणि मग ते घासायला अजून त्रास झाला असता. तर मी तुम्हाला बोलते ना की तुझं पटापट काम होण्याचं कारण काय हे तुम्ही जे मला विचारतात ना, तर जिथलं काम तिथल्या तिथे मी करून टाकते ना, त्यामुळे माझी कामं पटापट होतात. तर जे काम जसं हाताशरशी करायला घेतलं ना, तशी आपली कामं पटापट होतात. कारण माझे मोठे बोलायचे, जशी माझी आजी बोलायची, माझ्या सासूबाई बोलायच्या, घरच्या बाईचे जेवढे हात फिरतात ना, तेवढी लक्ष्मी त्यांच्या हातामध्ये नांदते. आपण जेवढी घरात स्वच्छता ठेवू, जेवढा टापटीपपणा ठेवू, शक्य तेवढं काम आपल्या हाताने आपण स्वतः करून तेवढी घरामध्ये लक्ष्मी येते, असं मला पण वाटतं. कारण मोठे जे बोलायचे त्यामध्ये काहीतरी तथ्य आहेच ना. तर बघा, भांडी पण मी लगेच हातासरशी घासून घेतली. चपातीचा डबा रिकामी झालेला, त्यामध्ये अर्धीच चपाती होती, ती मी सकाळी कावळा आल्यावर कावळ्याला देऊन टाकली आणि मग मी तो चपातीचा डबा घासून घेतला. जी घासलेली भांडी होती ती मी 5-10 मिनटं म्हणजे माझी भाजी आणि भात टाकेपर्यंत पाणी नितळायला ठेवली आणि लगेच ती पण हातासरशी लगेच लावून टाकली. त्यानंतर किचन वगैरे क्लीन केला. 11 वाजता कामावरनं येऊन 12:30पर्यंत मी सगळी कामं आवरलेली, जसं की स्वयंपाक, भांडी, झाडू, लादी, फ्रेश झाली. जे मुलांचे मिस्टरांचे जे ओले कपडे होते ते धुवून टाकले. बरं, मशीन मी रोज लावत नाही, मशीन मी 1 दिवसाआड 2 दिवसाआड लावते. कारण की कसं आमच्या घरातलेच कपडे असतात आणि एक ड्रेस माझा मुलगा कॉलेजमध्ये 2दा घालतो, माझे मिस्टर एक ड्रेस कामावर 3दा घालतात आणि मी सुद्धा एक ड्रेस कामावर 2दा घालते. कारण माझं काही 3 तासाचं 4 तासाचंच काम आहे. घरी आल्यावर मी लगेच ड्रेस चेंज करते. आता तुम्ही बघू शकाल, माझा हा स्वयंपाक वगैरे झाला की मी पुन्हा फ्रेश होणार, तेव्हा कपडे वगैरे चेंज करून मग मी डीमार्टला जाणार. तर असं असतं. त्यामुळे आम्ही काय करतो, 2 ते 3 दिवसाला कपडे मशीन लावतो कपड्याची. तर अशा प्रकारे बघा, भाजी पण झाली आणि त्यामध्ये कोथिंबीर टाकली. तर तुम्हाला दाखवते मी. तर बघू शकता तुम्ही, आपलं मटण शिजून रेडी आहे. तर आम्हाला असाच रस्सा आवडतो, जास्त घट्ट रस्सा आवडत नाही. हॉटेलमध्ये वगैरे एकदम घट्ट ग्रेव्ही असते ना, तर ती नाही आवडत. मटणाची ग्रेव्ही थोडीशी पातळच छान लागते आणि तेल मी मुद्दामून कमी टाकलेलं आहे, कारण डीमार्टला अजून जायचं आहे आणि ते आज ह्या वेळेला काय झालं आहे ना, रॅशन खूप लवकर संपलं. बहुतेक गेल्या महिन्याचा माझा अंदाज चुकला असावा, म्हणून रॅशन लवकर संपलं. तर ठीक आहे, आता आज जाणारच आहे डीमार्टला. तर भाजी तर झाली, भात पण झाला, सगळं किचन आवरून मी रेडी होऊन आम्ही डीमार्टला आलो. तर बघू शकता सगळं सामान घेतलं. पण 1 तारीख आणि त्यात रविवार, त्यामुळे डीमार्टला एवढी गर्दी होती ना की काय विचारू नका. घाटकोपरमध्ये हायवेला असलेल्या डीमार्टला आम्ही आलो आणि इथेच आम्ही नंबर लावला बिल बनवण्यासाठी आणि समोर मला ते मिक्सर दिसलं, जसं की मला ह्या कामावरच्या मॅडमनी दिलेलं तसं. आणि इकडे मी त्याची प्राईस बघितली, वंडर शेफचंच मिक्सर आहे. मला त्यांनी दिलेलं 4,800 दिसलं. मी लगेच मिस्टरांना दाखवलं, म्हटलं बघा 4,800चं मिक्सर आहे, त्या ताईंनी मला दिलेलं. तर अशा प्रकारे आम्ही पटापट सगळं सामान घेतलं, बिल बनवलं आणि मग त्यानंतर ना घरी जायची तयारी. तर तुम्ही बघू शकता एवढं सामान घेतलं मी, तरी हे सामान तुम्हाला कमी दिसत असेल. 2200 रुपये बिल झालं होतं. आणि डीमार्टमधनं आम्ही बाकी जास्त काही नाही, पण ग्रोसरीसाठीच जातो, त्याच्यामध्ये ऑफर वगैरे असतात. ब्रेडचं पॅकेट पण बघा ना, 50 रुपयाच्या एका ब्रेडवर 1 ब्रेडचं पॅकेट फ्री आणि 1 ब्रेडचं पॅकेट घेतलं तर 25 रुपयाला पडतं. तर ते कसं आहे, आपल्या मिडल क्लास लोकांना परवडण्यासारखं आहे. तर खूप गर्दी होती, रविवार आलेला, त्यात 1 तारीख सगळ्यांचा पगारसुद्धा झाला होता आणि अशा प्रकारे आम्ही डीमार्टला आलो. शॉपिंग पण झाली, खरेदी झाली. शॉपिंग म्हणजे हेच घरचं रॅशनच. आम्ही बाकी काय खरेदी, आम्हाला कपडे बिपडे घ्यायचे नाही आहेत, खरेदी करायचे नाही आहेत. आमच्यामध्ये 1 वर्ष खरेदी करत नसतात. घरातली व्यक्ती एक्सपायर झाल्याच्या नंतर 1 वर्ष नवीन कपडा खरेदी करत नाही. तर बघू शकता, बिल करून खाली आलो आणि डीमार्टला आली आणि मी पॉपकॉर्न नाही घेतले असं होऊच शकत नाही. कारण डीमार्टला आल्यावर मी पॉपकॉर्न घेते. मला खूप आवडतात पॉपकॉर्न. आणि आपण थिएटरमध्ये जाऊन बसतो ना, तर मला थिएटरमध्ये बसून पिक्चर बघत पॉपकॉर्न खायला खूप आवडतं आणि डीमार्टला आल्यावर तर मी घेते. 10 रुपयाला इथे 1 पॅकेट मिळतं, नॉर्मल म्हणजे सॉल्टी पॉपकॉर्नचं.
तर मी 10 रुपयाचे 2 पॅकेटं घेतले. आता तर खाणार नाही कारण घरी जाऊन जेवण करायचं आहे. ह्याच्यामध्ये 3 फ्लेवर येतात, मॅजिक मसाला, टॉमॅटो फ्लेवर आणि सॉल्टेड असे. पण मी सॉल्टेडच घेते, मला बाकीचे दुसरे कुठलेच फ्लेवर आवडत नाही. मला नॉर्मल सॉल्टी फ्लेवरच आवडतं. तर असे 2 पॅकेट घेतले, मिस्टरांना व्हिडिओमध्ये घेतले आणि मस्तपैकी मज्जा करत, मज्जा म्हणजे आम्ही बाहेर काहीच खात नाही. आम्ही दोघं कुठे बाहेर गेलो तर आम्ही बाहेर काहीच खात नाही. खायचंच झालं तर मी पार्सल घेते, मग मुलांबरोबर घरी आल्यावरच आम्ही खातो. इथे डीमार्टजवळ पिझ्झा पण मिळतो. गेल्या वेळेला घेऊन गेलेली मी 100 रुपयाला आणि आम्ही चौघांनी मिळून खाल्ला. त्यानंतर ना आम्ही घरी आलो, जेवण वगैरे केले, मस्त गरमागरम 2 भाकरी टाकल्या, जेवण केलं आणि हे सामान आणून ठेवलेलं आहे. हे आता आम्ही भरणार नाही, संध्याकाळीच भरणार. आता जरा जेवण करणार, मस्त गरम भाकरी, मटण, भात आणि मग भरणार. तर फायनली संध्याकाळी 6 वाजता मस्त जेवण वगैरे करून आराम केला, कारण मिस्टरांना नाईटला जायचं होतं. त्यानंतरनं हे सगळं सामान बाहेर काढलं. तर बघू शकता तुम्ही, सगळं सामान मी डीमार्टमधनं आणलेलं बाहेर काढते आणि मिस्टर मग येतील, आम्ही दोघं मिळून हे ग्रोसरीचं अनपॅक करणार आहोत. तर हे तांदूळ आहेत, जवळजवळ 7-8 किलो तांदूळ आहेत. त्यानंतरनं हे गव्हाचं पीठ आहे, जे रॅशनचे गहू मी दळून आणते त्यामध्ये हे डीमार्टचं रेडीमेड पीठ मी मिक्स करते. त्यानंतर तांदूळ आहे, हा ब्रेड आहे जो मी 25 रुपयाला आणला आहे. त्यानंतर मूग डाळ, मसूर डाळ, तूर डाळ तर सध्या मी खात नाही आहे. तर तुम्ही बघू शकता, माझ्या मिस्टरांना पायाचा त्रास आहे, त्यांना खाली बसता येत नाही, पण ते तसंच पाय लांब करून बसतात, पण मला मदत करतात. तर हेच पॉपकॉर्न आणलेले मी तसेच पिशवीत पॅक करून ठेवले, जेणेकरून ते नरम होणार नाहीत. पण एवढा त्यांना पायाचा त्रास असून त्यांना पाय फोल्ड करता येत नाही. ज्या पायाला त्यांना त्रास आहे तो पाय त्यांना फोल्ड करायला प्रॉब्लेम होतो, पण तरीही ते मला मदत करायला येतात. जर काल परवाचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यात बघितलं असेल तुम्ही, मी ह्या सगळ्या बरण्या रिकामी झाल्यावर घासून वगैरे पालथ्या मारून ठेवलेल्या. त्या सगळ्या बरण्या मी व्यवस्थित सगळं पुसलं, घासून धुवून ठेवलेल्या, चांगल्या वाळल्या होत्या. पण तरी पण मी एकदा कपडा फिरवला आणि त्यांना सांगितलं ह्या बरणीत हे भरा, ह्या बरणीत हे भरा, आणि मग त्यांनी मला पटापट सगळं सामान भरून दिलं. आणि मग तरी पण ह्या कामाला सुद्धा अर्धा तासाच्या वर लागलं, कारण तेलाचे पॅकेट्स वगैरे पण रिकामी करायचे होते. तर माझं हेच म्हणणं आहे की नवरा बायको दोघं मिळून जेव्हा प्रत्येक कामात एकमेकांना मदत करतात ना, तेव्हा काम सोपं होतं. त्यामुळे ना मग मी बायको आहे, मी नवरा आहे, हे माझं काम आहे, हे माझं काम नाही, असा विचार करत बसण्यापेक्षा किंवा असं म्हणण्यापेक्षा आपण दोघांनी एकमेकांचा विचार करायचं. मला जर असं वाटलं की अरे देवा, माझ्या नवऱ्याला त्रास होतो आहे, मी स्वतः करते, तर त्यांचा त्रास कमी होईल आणि ते पण माझी काळजी तसेच घेतील. कारण कधीच एका हाताने टाळी वाजत नसते. त्यासाठी दोघांना काही गोष्टी सॅक्रिफाईस करावे लागतात. ज्याप्रमाणे जेव्हा म्हणतात ना, एखादी मूर्ती घडवण्यासाठी त्या दगडावर अनेक घाव त्या दगडाला सहन करावे लागतात, त्याच प्रकारे हे जे नवरा बायकोचं नातं असतं ना, हे जेव्हा निखरून येण्यासाठी सोनं जेव्हा आगीमध्ये पडतं तेव्हा त्याची जेव्हा जशी चमक वाढते, तसंच नवरा बायकोच्या नात्यामध्ये ना तसंच असतं. ते नातं त्यांचं उजळ होण्यासाठी, ते चमकण्यासाठी त्याच्यावर अनेक घाव, अनेक जखमा, अनेक चटके सहन करावे लागतात. आणि तुम्हाला खरं सांगते, आमचं अरेंज मॅरेज आहे, पण तरीही आम्हाला जर सोबत कोणी बघितलं ना, तर सर्वांना असं वाटतं की आमचं लव्ह मॅरेज आहे. कारण आमच्या दोघांमध्ये असणारा एज डिफरन्स आणि दुसरी गोष्ट, एवढं असूनसुद्धा आमच्या दोघांमध्ये एवढ्या गोष्टी, आम्ही एकमेकांना एवढं समजून घेतो, एवढं प्रेमाने वागतो, एकमेकांची एवढी काळजी घेतो. मला जरा त्रास झाला तरी त्यांना त्रास होतो, त्यांना जरा काही खरसटलं की मला वाईट वाटतं, मला दुःख होतं, मला त्रास होतो. तर हे असं असायला पाहिजे नवरा बायकोंमधलं प्रेम आणि एकमेकांमधली अंडरस्टँडिंग, तेव्हाच संसार सुखाचा होतो, असं माझं म्हणणं आहे. तर खूप आम्हाला पण कष्ट, आम्हाला पण खूप त्रास झाले, खूप कष्ट झाले. भलेही आमचं अरेंज मॅरेज असेल तरीही लग्नानंतर आम्ही खूप त्रास सहन केला, खूप त्रासातनं आम्ही पुढे आलो, कारण आम्हाला कोणाचाही सपोर्ट नव्हता. मला तर ना माहेरचा सपोर्ट होता ना सासरचा सपोर्ट होता. पण जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी हेच समजून गेलेली की काहीही असो, कसंही असो, मला म्हणजे संसार ह्यांच्याबरोबरच मला माझं आयुष्य जाणार आहे आणि शेवटपर्यंत हेच माझ्यासोबत राहणार आहे. म्हणून
कितीही त्रास असेल तरी मी प्रत्येक गोष्ट सहन करत गेली. आणि ते सुद्धा माझ्यासाठी जशी ते माझी काळजी घ्यायचे, ते माझा विचार करायचे, तर मला पण कळून चुकलेलं की बाबा ह्या व्यक्तीशिवाय आयुष्यात आपल्याला म्हणजे दुसरं कोण बघणार नाही. आणि दुसरं कोण, आणि कसं असतं ना, एकदा लग्न झालं की आईवडिलांचं असं वाटतं की मुलगी परकी झाली, आता मुलीशी काय संबंध नाही. माझं तर लग्नाआधीसुद्धा तेच होतं, जाऊ दे आईवडिलांचा विषयच नको. बरं, हे तेलाचं पॅकेट्स आहेत ना, रिकामी केले कॅनमधनं, आणि हे पॅकेट्स मी फेकत नसते. तेलाचं पॅकेट रिकामी झाल्याच्यानंतर मी 10-15 मिनटं ते तेलाच्या वाटीवर असं लावून ठेवते, जेणेकरून थेंब थेंब तेल पडत राहतं. त्यानंतर हे पॅकेट मी तसेच ठेवते. पीठ मळल्यानंतर ते पीठ ह्याला चोळून घेते, म्हणजे पूर्ण त्याचा जेवढे आपण पैसे दिले ते पैसे मी पूर्ण वसूल करून घेते. तर अशा प्रकारे सगळं माझं सामान लावून झालं आहे. त्यानंतर ना डीमार्टमधनं आणलेलं पीठ आणि मी दळून आणलेलं पीठ हे मला मिस्टरांनी मिक्स करून दिलं. आणि मग त्यानंतर ना जर मी डीमार्टमधलं पीठ 2 किलो टाकलं ना, तर मग मी काय करते, त्याच्यात 3 किलो आहे ना रॅशनच्या गव्हातलं पीठ टाकते. असं मिळून मी 5 किलो एकदा डब्यात भरून ठेवलं ना की मग मला 10-12-15 दिवस 10 ते 15 दिवस नक्की जातं. तर अशा प्रकारे त्यांनी मला सगळं सामान भरून दिलं. त्यानंतर मग त्यांना मी ताट वाढून दिलं, कारण मटण तर काय सकाळी बनवलेलं होतं. फक्त मला गरमागरम चपात्या बनवायच्या होत्या, भात पण होता. मग हे सामान ठेवून झाल्यानंतर मी चपात्या बनवल्या, त्यांना ताट वाढून दिलं. त्यानंतर ते नाईटला गेले आणि मी मात्र सगळं घर आवरत बसली, कारण सामान काढल्यानंतर पीठ उड, तांदूळ उड असं होतं ना. म्हणजे तांदूळ उडत नाही, पण पीठ सगळीकडे उडतं आणि त्यामुळे घर घाण होतं. म्हणून मग मी सगळं घर झाडून घेतलं, सगळं साफसफाई केली, टॉयलेट बाथरूम क्लीन करून घेतले, गॅस किचन क्लीन करून घेतला. आणि हे सगळं काम करेपर्यंत मला रात्रीचे 11:30 झाले. त्यानंतर ना मी हा व्हिडिओ एडिट केला. तर असा होता आजचा दिवस. तर बघा, सामान सगळं भरून झालं आहे, पण तरी आम्ही एकमेकांशी गप्पा मारतोय. आमच्या गप्पा कधी संपतच नाहीत. म्हणजे आमच्याकडे बोलायला एवढं असतं ना की आम्ही एकमेकांच्या सहवासात कधीच बोर होत नाही. ते माझ्याबरोबर बोर होत नाही आणि मी त्यांच्याबरोबर बोर होत नाही. तर असं पाहिजे नवरा बायकोचं रिलेशन. आम्ही खूप गप्पा मारतो, खूप बोलतो, खूप मजा मस्करी करतो आणि आम्हाला दुसरं कोणाची कंपनीची गरज वाटत नाही. मला कुठल्या मैत्रिणीची वाटत नाही, त्यांना कुठल्या मित्राची वाटत नाही. आम्ही सगळ्या गोष्टी एकमेकांशी शेअर करतो, मित्र म्हणून, पार्टनर म्हणून, नवरा म्हणून, सगळ्या गोष्टी. बरं, असा होता हा आजचा व्हिडिओ. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. चला मग उद्या भेटूया नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय.